आत्ताचे 10 वाजलेत आणि फ्रेश होऊन मी चाललो आहे बोट राईड करायला कालच्या सर. आज पुन्हा एकदा बोट राईड घेतली मी सकाळची, पण ही डबल डेकर आहे, खाली एक आणि वर एक आहे. आज वरच्या फ्लोअरला आहे, कालच्या बसला वरचा फ्लोअर नव्हता. आता पुन्हा एकदा राईडला निघालो आहे. आज एक टर्मिनल आहे तिथे जाणार आहे, तिथे थोडे फोटोशूट वगैरे करून आणि पुन्हा आज रिटर्न. उतरलोय ते माझ्या मागे ते हाऊस बोट्स आहेत. मी चाललोय टर्मिनलला. इकडे घर आहे, इकडे पाणी आहे, छोटासा रस्ता आहे, छोट्याशा रस्त्याने पैदल चाललोय. टर्मिनल तिथे मध्ये एक डॅम सारखं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा टर्मिनल बनवलेला आहे. दाखवतो मी आता. तिथे जाऊन थोडेसे फोटो वगैरे काढणार आहे. थोडंसं चिल खाण्यापिण्याचं पण आहे तिथे. कालच्या व्हिडिओमध्ये आहे, काल मी दाखवलं होतं ते. कुत्रा बित्रा चावायचं मला इथे. आलो टर्मिनलच्या जवळ. एक लिफ्ट घेतली एका स्कूटीवर, त्याने मला इथे सोडलं. हे टर्मिनल. हा मोठा पॉन्ड लेक काहीतरी आहे, एक छोटासा बोटचा स्टॉप आणि ते टर्मिनल पाण्याच्या मध्यभागी बनवलेलं आहे. काल एक माणसाने मला सांगितलं की ते याच्यासाठी बनवलं होतं, गव्हर्नमेंटने राहण्यासाठी स्टेचं पाण्याच्या मधोमध बनवलं होतं 2018 मध्ये, परंतु ते तसंच पडलं आहे. आता ते टुरिस्ट येतात तिथे, बोटचे स्टॉप आहे तिथे पाण्याच्या मधोमध येते, एकदम मस्त आहे. तिथे जायचं आहे मला, ते टर्मिनलच्या लास्ट पॉईंटपर्यंत जायला. इकडून रस्ता आहे, इथून चालत चालत चालत. काय ग्रीनरी मस्त, पाणीच एवढं इथे येतं काय बापरे, खतरनाकच आहे सिस्टीम. आता काय भिंतीवरून चालत चालत जायचं. हो वाव, चला एखादं घर घेऊन इथेच राहायला आहे वाटते. काय नाही राहिलं जीवनात, एवढंच. एक पेरिदर गेम ओव्हर. पब्लिक बसले नाही, हॉटेल टाईप आहे, रिसॉर्ट आहे तिथे. टुरिस्टच दिसत आहे ते बसलेले. मला जायला जागा तर नाही, तर पाडून दिले काय काल. तुम्ही असताल का बल तिकडे? जागोजागी कपल बसलेले ते. माझ्यासारखे सिंगल पोराला पण वाईट वाटतं ना रे. कुठून कुठून चाललंय जंगलातून. डॉगी वाव, दिस इज द टर्मिनल. चाललंय लुंगी असा गेटअप करून. साऊथ इंडियनचा अन्नाच वाटतो एकदम. दो इडली दो डोसा लगाव क्या. इथे आलोय टर्मिनलवर. पाण्याच्या मधोमध बनवलेलं आहे, एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम मस्त नजारा आहे. खायला प्यायला स्टॉल आहे, सावलीचं पण ठिकाण आहे आणि पूर्ण मग पाण्याच्या. उद्या सोडून जायचं आहे गावाने वाटत तिथे एखादा ड्रायव्हरचा जॉब पाहतो. मस्त मजा होते, रोज असे नेचरमध्ये फिरायचं. पाहिजे आणि म्युझियम नंतर मग रूमला चाललं जायचं. ते जवळच दाखवतोय लोकेशनवर म्युझियम. खूप थकलो हाऊस बोटने, जेवण केलं नाही अजून. आता काहीतरी खाईल आणि मस्त आराम करेल. संध्याकाळी पुन्हा बीचवर सनसेट व्हायला जाईल. म्युझियम इथेच म्युझियम आहे. इथे बस थांबली आणि इथे म्युझियम. रेवी करुणा करण ओपन दिसत नाही. हो जाऊन पाहून. तुझे कॅमेरा अलाउड नव्हता. ठीक होतं म्युझियम. 200 रुपये तिकीट जरा जास्तच वाटलं आहे, कारण मला काही कळालंच नाही काय त्याच्यामध्ये. फक्त पाहून आलो आहे. परदेशातून आणलेल्या काही वस्तू होत्या, त्यात फोटोग्राफी पण अलाउड नाही. चलो रूम पर जाते. हाय समोर बीच. रेस्टॉरंटमध्ये लोक बसले. आज सकाळी पूर्ण खाली होतं, मी एकटाच होतो.
हॉटेलच्या समोर मस्त चिल असतात. इकडे भरपूर क्राऊड आहे, भरपूर गर्दी, सगळे फोटोशूट वगैरे करताय. मी आले आता तिथे जेवायला. ते परोठा, चना आणि चिकन पीस हे सगळं 100 रुपयाच्या आतमध्येच आहे. ते चिकन पीस 40 रुपयाचे, चना काहीतरी 30-40 रुपयाचा आणि 8 रुपयाचे पराठे. खूप स्वस्त इथे. ते हॉटेल आहे तिथे बघ, एक नंबर. गुड मॉर्निंग. आज आहे माझा LFP मधला 3रा दिवस. मी चाललो आहे आता मसाज घ्यायला, आयुर्वेदिक मसाज, ऑइल मसाज. मला वेळ आहे अजून 11-12 वाजता मी चेकआउट करणार आहे. तोपर्यंत आता 9 वाजलेत. 1 तास मसाज घेणार. काल त्यांच्याशी बोलणं झाले. 15,000 रुपये, सॉरी 1,500 रुपये चार्जेस बोललेत त्याचे. हो आता जवळ जाऊन कसं आहे ते. इथून जवळच वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ते माझं हॉस्टेल आहे सी शोर, जिथे मी राहतो आहे. आजचा माझा प्लॅन आहे, मला जायचं जटायू स्टॅच्यू पाहायला. त्यानंतर रात्री मी जाणार आहे, माझी मैत्रिणी कोल्लम जिल्ह्यामध्ये राहायला, तिच्या घरी जाणार आहे. ती सध्या नाशिकला आहे. ती पण हॉस्पिटललाच आमची ओळख झाली, तर आम्ही सेम हॉस्पिटलला होतो. तर आता मी तिच्याकडे राहायला आज जाणार कोल्लममध्ये. उद्या सकाळी पुन्हा रामेश्वरमसाठी ट्रेनिंग. थोडं लोकल लोकांशी पण इंटरॅक्शन करेल, ते लोक कसे राहतात, लोकल केरळचे, ते पाहायला चाललं आहे. वेदा आयुर्वेदिक वेलनेस सेंटर. ते मी आले, रिसेप्शनला विचारतो. एनीबडी जे येस्टरडे आय वॉज कॉल हिअर फॉर मसाज. या कमी केले त्यांची प्राईस. एक 5 मिनटात सुरू करणार आहेत ते मसाज. 1500 रुपयामध्ये स्टीम आणि अभ्यंग दोन्ही पण. तसं ते 2100 रुपये लिहिलं इथे. त्यांना सांगितलं मी सुद्धा एक डॉक्टर चालू आहे मसाज करायला. हा भाऊ आहे मसाज करणार. हा आहे मसाजचा टेबल. 1 तास मी मसाज घेतला आणि इथं स्टीम बाथ घेतली या वुडन बॉक्समध्ये. 1 तास झाला आता. आई क्रिस्टी, यू डिड अ ग्रेट जॉब. एकदम भारी वाटतंय बाई. पहिल्यांदाच असं काहीतरी केलं. पूर्ण 1 तास व्यायाम केला त्यांनी, मसाज केला, तेल लावलं, अभ्यंग केलं. माझं शरीर पण म्हणतं असं मला केवढा मेहरबान कसं काय झाला आज माझ्यावर. शरबत पण दिलाय नंतर त्यांनी. नंतर एक चूर्ण पण लावलं डोक्याला. सगळ्या गोष्टी मी लावून घेतल्या तिथे. बाय बाय. रूम सोडायची वेळ झाली. ते चेकआउट करतो आणि जातो. रूम सोडावं नाही वाटत आहे. 1च नंबर. 3 दिवस इथे राहिलो. हाय. Where are you from? London. I didn't ask your name. Safina. Yeah. This was yours, na? Yeah. You are owner of this. Yeah. I like it, this place too much. Thank you. I will come again. Surely. Next time. Come with friends, sure. And LFP, I love it, LFP. Very quiet. Very quiet. Friendly people. Very friendly people. Yeah. And nature is very beautiful. Yes. Yeah. And I like your property also. Okay. This is beach side. So thank you. Nice to meet you. Yeah. Bye. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.